मी एक विचारू बघा, म्हणजे साहेब आम्ही पण पत्रकार आहोत, आम्ही कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरती नजर ठेवून असतो. आम्हाला कळलेली माहिती आहे, तुम्ही ती बघा, म्हणजे कॅमेरावर तुम्ही सांगू शकाल नाही सांगू शकाल, पण तुम्ही मधल्या काळात उद्धव ठाकरेंना भेटलात तक्रारी घेऊन? मी सांगितलं ना आपल्याला. पण त्याच्या आम्हाला अशी कळते माहिती, बंद खोलीत काय झालं हे तुम्हीच सांगू शकाल किंवा कदाचित नाही सांगू शकणार, तुमच्यावरती काय लिमिटेशन असेल तर. पण तुम्ही उद्धव ठाकरेंना तक्रार केली आणि त्यांनी नकार दिला विनायक राऊतांवरती कारवाई करायला, असं काही घडलं होतं का? माझ्या भावना होत्या त्या मी स्वतः आणि माझ्या मतदारसंघाचे 3 संपर्क प्रमुख जित अर्चना शिवसेनेचे ते माझ्यासोबत होते. त्याच्या समवेत आम्ही बाजू मांडली त्या ठिकाणी आणि तिथं उद्धव साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी मला जे सांगितलं ते बोललो, आपल्याला 4 भिंतीमधले विषय होते, 4 भिंतीमध्ये राहावं असं मला एक वाटतं. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न नाही केला, सांगितलं की थांबा आपण बघूया, सांगितलं नव्हतं ठाकरे? त्यांनी माझ्या भावना ऐकून घेतल्या. ऐकून घेतल्यानंतर अपेक्षा असते, नाही झाली पूर्ण अपेक्षा. म्हणून माझ्या मनासारखं होत नाही सांगितल्यानंतर, निर्णय एखादा होत नसेल तर मी शांत बसणं उचित आहे ना. आणि म्हणून मी शांत बसायचं ठरवलं आणि शांत राहिलो होतो. परंतु आमच्या असलेल्या मतदारसंघामधले अनेक मंडळी ही विकासापासून दूर पडणार होती, कामं ठप्प होणार होती. मी गेलो म्हणजे काही कामं ठप्प होतं असं नाहीये, पण त्या भूमिकेशी आल्यानंतर मला आमच्या मतदारातल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जनता की नाही, तुझ्यातला जो सैनिक जिवंत आहे, तुझी या सामाजिक बांधिलकी म्हणून जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे, 80% समाजविष्ट राजकारण तुम्ही काम करा, तुम्ही काम केलं आणि लोकांनी उठाव केला. लोकांनी म्हणलं की नाही, 3 पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या अनुषंगाने आहेत. त्यामध्ये भाजपा पक्ष आहे, त्यामध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामध्ये वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यमान असलेले पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेचा आहे. आणि एकनाथ शिंदेमध्ये तो शिवसेनेचा विषय असल्यामुळे आपण तो मार्ग सुकर आहे आपल्याला. आम्हाला तुम्ही घेऊन चला, आम्हाला तिथं हे करा. आणि त्यांच्या आग्रहास्तव हा मी निर्णय पर्यंत मी येऊन पोचलो.